Hello, this is the My Artifact episode number 568. आजची तारीख आहे 23 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. मी आता एक फिल्म बघितली, प्रोजेक्ट आर्मॅक. जर मला कोणी विचारलं का माझी सर्वात फेवरेट मूवी कोणती आहे ॲज अ फिल्म मेकर्स, एक प्रकारे सांगावं लागते का तुझी फेवरेट मूवी कोणती आहे, तर मी कोणती सांगेन. तर मला खूप सारे मूवी आवडते, असं काही हे नाही. वेगवेगळ्या सिच्युएशन थ्रू वेगवेगळ्या मूवी आवडते. जसं पाऊस आला तर मला ट्वायलाइट पाऊस वाटते. ॲक्शनचा मूड असेल तर मी ॲव्हेंजर बघतो. कधी लव्ह रिलेटेड वगैरे रिलेशनशिपबद्दल असेल तर प्यार का पंचनामा. कधी काही ना काही देशासाठी करायचं असेल तर देशाचे पिक्चर म्हणजे ॲक्च्युली बॅटमॅन, म्हणजे एक प्रकारे ते कसं आहे फील करून देते का कंट्रीबद्दल, आणि बायनरी कोड बुक ऑफ नॅशनल सिक्युरिटीबद्दल रेप्रेझेंट करतो. त्यामुळे बट अशी कोणती मूवी आहे जे तू कधीही पाहू शकते कोणत्याही सीझनमध्ये आणि ते तुला नेहमी आवडेल या, तर त्यासाठी नाही का मला एक स्पेशल आहे. तो एक मूवी आहे प्रोजेक्ट अल्मनॅक. वाय मला हा मूवी काऊन आवडले, आणि मी हा प्रत्येक सीझन मध्ये कुठेही असो मोर दॅन 1, 2, 3, 4 टाइम्स कितीही वेळा पाहू शकतो आणि तरी मला चांगलं वाटेल. वाय, याच्यात कोणत्या क्वालिटीज आहे, ह्याच्यात क्वालिटीज वगैरे अशा कोणत्या आहे नाही आहे. म्हणजे जर म्हणजे एक प्रकारे कन्सिडर केलं अदर फिल्म्स तर प्रोजेक्ट अल्मनॅक एवढा काही सक्सेसफुल मूवी नाही आहे. बट मला काऊन आवडते वाय, वेल मला टाईम ट्रॅव्हल खूप आवडते. टाईम ट्रॅव्हलच्या मूवीज आहे ते मला बहुत आवडते. हा एक सब्जेक्ट. अनदर दॅट लव, एक प्रकारे मी हेट करतो रिलेशनशिपला, बट थोडं चांगल्या पद्धतीने दाखवलं तर ते बहुत चांगलं असते. लाईक टायटॅनिकमध्ये ज्याप्रमाणे लव्ह रिलेशनशिप दाखवलं आहे, इट्स नाईस, इट्स ग्रेट. तर ते, आणि आफ्टर दॅट कॉलेज लाईफ. मी माझ्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ कधीही एन्जॉय नाही केली, नेव्हर एन्जॉय कॉलेज लाईफ. त्यामुळे मला नेहमी नाही का या गोष्टीसाठी नेहमी क्युरियस वाटते का माझी कॉलेज लाईफ किती अमेझिंग असेल, माझी कॉलेज लाईफ रिअली जर मी कॉलेजमध्ये गेलो असतो तर माझी लाईफ किती अमेझिंग असेल. तर या 3 गोष्टी या फिल्ममध्ये इन्क्लूड आहे: कॉलेज लाईफ, लव्ह आणि टाइम ट्रॅव्हल. टाइम ट्रॅव्हल का करते, एक प्रकारे स्टोरी बाउंड करते आणि स्टोरी बहुत जास्त रिलेट करते आणि स्टोरी खूप चांगली विविड आणि त्याचा ब्राईटनेस वाढवते आणि त्याला स्टोरीमध्ये बहुत चांगल्याने इफेक्ट आणि बहुत चांगल्याने टर्निंग किंवा अजून काय म्हणू शकतो त्याला, सिक्वेन्स किंवा बहुत काही टाकू शकतो आपण टाइम ट्रॅव्हलमध्ये. लव आणि त्याच्यामध्ये नंतर कॉलेज लाईफ, इट्स ग्रेट. मला ह्या सब्जेक्ट खूप आवडते, त्यामुळे मला ही फिल्म प्रत्येक वेळा आवडते. बट तू या कॅटेगरीचा फिल्म मेकर आहे ज्या की टाइम ट्रॅव्हल आणि लव्ह आणि अशा याच्यात तर ॲक्शन बिलकुलच नाही, ऑफकोर्स नॉट, डेफिनेटली नॉट. तरी पण तुला आवडली बाय. ॲक्शन फिल्म एक प्रकारे रेप्रेझेंट करते का फिल्ममध्ये इंटरेस्टिंग काय आहे, राईट. बट ॲक्शन फिल्म सम पार्ट म्हणजे काही वेळेपर्यंत इफेक्टिव्ह वाटते. जस्ट लाईक आता आपण ॲव्हेंजर बघितलं, 1 वेळा पाहिला, 2 वेळा पाहिला, 3 वेळा, 5 वेळा, राईट. 6वी वेळा नाही होत पाहणं. व्हाय, कारण आपल्याला ॲक्च्युली माहीत आहे का तो बंदा या टाईमला कोणती ॲक्शन करणार आहे. तर त्यामुळे इट्स बिकम रिअली बोर, कारण आपण ते वाला सीन 6 वेळा बघितला अगोदर. तो काइंड ऑफ रिअली बोर अँड रिअली अनॉइंग. तर मग नाही का ॲक्शन एक प्रकारे समटाईम्स बोर वाटते. बट टाइम ट्रॅव्हल इज अ ग्रेट. टाइम ट्रॅव्हल पण 10 वेळा बघितलं तर बोर वाटेल. जस्ट लाईक बॅक टू द फ्युचर, मी एवढा जास्त, तो पण टाइम ट्रॅव्हलर, पण तो माझा फेवरेट मूवी काऊन नाही, कारण त्याच्यामध्ये लव्ह नाही आणि त्याच्यामध्ये कॉलेज लाईफ नाही.
म्हणजे मला हे सब्जेक्ट काऊन आवडते, लव्ह आणि कॉलेज लाईफ या दोन गोष्टीमध्ये मी नेहमी कमतरता आहे. माझ्यापाशी लव्ह रिलेटेड कोणतंच पॅशन नाही आणि मी कधी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही केली. एक प्रकारे या दोन गोष्टी ज्या मला माझ्या लाईफमध्ये कधी भेटल्या नाही, या दोन गोष्टीसाठी मी नेहमी तरसतो. त्यामुळे मला या दोन गोष्टी खूप आवडते, बट या एक सर्टन लिमिटपर्यंत, आणि देन इट व्हॅनिश. बट या दोन गोष्टी मला अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे, त्यामुळे मला या दोन गोष्टीची कदर आहे. त्यामुळे लव्ह आणि कॉलेज, तर त्यामुळे मी नेहमी क्युरियस असतो याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. तर त्यामुळे मला ही फिल्म जास्त आवडते. टाइम ट्रॅव्हल इज ऑल्सो अमेझिंग, आणि बॅक टू द फ्युचर इज ऑल्सो अमेझिंग मूवी, बट इतका पण अमेझिंग नाही वाटत जितका प्रोजेक्ट आर्मीनाथ वाटते. आज मी किती वेळा पाहिला, आज मी कधी 7व्यांदा पाहिला, 7व्यांदा 8व्यांदा, आणि तरीही आज एकदम फ्रेश फील करत आहे. बोर बिलकुल ना होऊन राहिलं, आणि काफी इंटरेस्टिंग आणि बहुत फन फॅक्टनी मी याच्याकडे बघून राहिलो. की इट्स रिअली ग्रेट अँड रिअली ऑसम. इट्स मोर दॅन अमेझिंग. या व्हॉट शुड आय से, इट्स मोर दॅन ग्रेट. तर आज सांगायचं का होतं, पहिले सांगायचं होतं की माझ्या जॉबमध्ये जेवढं काही होते आहे ते मी कधी ह्याच्यावर कधी एक्सप्लेन नाही करत आर्टिफॅक्ट एपिसोडवर. व्हाय? कारण आय डोंट नो, मी आर्टिफॅक्ट एपिसोड अशाच गोष्टीसाठी डिझाईन केला आहे. म्हणजे याच्यामध्ये मला जे आवडत नाही किंवा जे गोष्ट मला इन्क्लूड करायचं नाही आहे ते मी इन्क्लूड नाही करत. व्हाय? कारण मला त्याच्यामध्ये फ्युचर वगैरे जाणून घ्यायची गरज, बिलकुल इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट नाही आहे ते गोष्टी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड नाही करत. तर कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुला बिलकुल इंटरेस्ट नाही आणि तू रेकॉर्ड नाही करत? फर्स्ट ऑफ ऑल, आई वडिलांचं जे काही भांडण वगैरे होते ते मी कधीही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करत नाही. व्हाय? कारण मला त्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही, आणि जर आपण त्या गोष्टीला इग्नोर करू तर ते कमी होते असं मला वाटते. त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी इग्नोर करतो. अनदर दॅट, अजून मला माझी जॉब मला माहिती आहे माझी जॉब बहुत बेकार आहे. मी अशा लोकांसोबत हँगआउट करतो जे बहुत खालच्या लेवलची सोच असतात, आणि मला ज्या पोझिशनवर जात आहेत तिथे अशा प्रकारचे लोक बिलकुल नाही. तरी आता मला मला काहीतरी पैसा पाहिजे, आणि या जॉबमुळे मला एवढं काही भेटून राहिलं आहे. लॅपटॉप, इथे रेकॉर्डिंग वगैरे होऊन राहिले, व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे सगळ्या जॉबमुळे. बट मी याला जास्त इंटरेस्ट देत नाही, कारण मला याच्यामध्ये फ्युचर नाही बनवायचं आहे. त्यामुळे मी याचा इंटरेस्ट देत नाही. तर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कोणकोणते असे टॉपिक आहे तू नेहमी रेकॉर्ड करते, आणि त्याच्याबद्दल मित्रांबद्दल मी बोलतो, आणि त्यांचे आर्टिफॅक्ट एपिसोडसुद्धा इन्क्लूड करतो. मित्रांसोबत जे काही झालं आहे, नाही झालं आहे, इट्स ऑल द बिकॉज मला यांच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि पुढे जाऊन हे लोक माझ्या कामी येणार आहे, आणि मी पण त्यांच्या कामी येणार आहे. एक प्रकारे टचमध्ये राहणार आहे मित्र. अनदर दॅट, मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नेहमी माझ्या डेस्टिनीबद्दल विचार करत राहतो, डेस्टिनीबद्दल बोलतो, कारण दॅट्स अ रिअली परफेक्ट वे टू टॉक अबाउट अ डेस्टिनी टू युअरसेल्फ. स्वतःसोबत बोलण्यासाठी, आणि ते आपल्या डेस्टिनीबद्दल. इट्स अ रिअली ग्रेट अँड रिअली ऑसम. कारण आपण आपल्या डेली लाईफमध्ये, सांगा बरं, असे कोणते पर्सन आहे जे स्वतःसोबत बोलतात, आणि जे स्वतःसोबत बोलतात काइंड ऑफ रिअली एक प्रकारे कसं पागल फील करत, असं नाही. मी बिलकुल असं फील करत नाही, ऑफकोर्स नॉट. कारण माझ्यासाठी स्वतःसोबत बोलणं जेवढं इम्पॉर्टंट आहे ते 10 लोकांसोबत सुद्धा बोलून मला तसं भेटू शकत नाही. कारण स्वतःसोबत बोलल्यानं एक प्रकारे काय होते की आपण एक अशा व्यक्तीसोबत बोलतो की जो बिलकुल आपल्याच सारखा आहे, आपल्याच सारखा विचार करते, आणि आपल्याच सारखा थिंकिंग करते, आणि बिलकुल सेम टू सेम आयडेंटिटी असल्यामुळे आपले विचार पण इतके सेम असतात ना, की त्यामुळे मी त्या व्यक्तीसोबत, मी आता जे व्यक्तीसोबत बोलून राहिलो आहे, बहुत टॅलेंटेड व्यक्ती आहे, आणि माझ्यावर जी कंडिशन आहे सेम त्याच्यावर कंडिशन आहे. तर त्यामुळे माझ्यावर जे प्रॉब्लेम आहे ते मी याला विचारतो, आणि हा पण काही ना काहीतरी सोल्युशन काढून आपल्याला सांगते, ज्यामुळे माझी लाईफ बेटर होते आणि त्याची सुद्धा लाईफ बेटर होते. कारण आमच्या दोघांची लाईफ बिलकुल एक आहे. दॅट्स अ ग्रेट, दॅट्स अ युनिटी.
स्वतःसोबत बोलणं, आपण हजारो लोकांसोबत बोलतो, पण आपण पण एक लोक आहे ना, आपण पण एक पर्सन आहे ना. आपण स्वतःसोबत बोललं, इट्स रिअली फॅन्टॅस्टिक. कारण हेच एक वेळ असते का आपण स्वतःसोबत बोललं, काही ना काही जाणून घ्यायचं स्वतःच्याबद्दल. आपण रॉंग कुठे गलती केली, काय गलती केली, या गलतीपासून आपली सुधारणा काय आहे. मी एक गलती केली काल, कोणती, मी आत्याकडे नाही गेलो. वाय? कारण लॅपटॉपसाठी. आणि मी ॲग्री करतो, बट जाणं इम्पॉर्टंट होतं का? माईट बी. कारण आज पाणी भरण्यासाठी हे डबके घेऊन आले होते सिक्युरिटी गार्ड. जर मी गेलो असतो तर मी आत्याचा एक प्रकारे विश्वास ऑन केला असता, थोडा बहुत, जास्त काही नाही, थोडा त्रास झाला असता, थोडा लॅपटॉपवर थोडा दूर राहिलो असतो, बट डझंट माइंड, काही एवढं हार्ड नाही आहे. बट आता मी रविवारी तर नाहीच चाललो आहे, कारण मामाजी आज आले आहे, ठीक आहे, उद्या जॉब आहे, आणि रविवारी मला गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, त्यामुळे मी इथंच आहे. तर आत्ताचं तेवढं काही मॅटर नाही, बट छोट्या छोट्या गलती आपण करत असतात, त्याला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपल्या लाईफमध्ये स्वतः कुठे ना कुठेतरी. आणि आपण काहीतरी रॉंग करत आहो याची दशा आपण दाखवून द्यायची, जे की मी रॉंग करून राहिला आहे, या मी पढाई नाही करून राहिला आहे, या करीब 3 महिने झाले ते बुक ॲज इट इज आहे. लास्ट टाइम मी ते पुस्तक काढलं होतं ऑगस्टमध्ये काढलं होतं ते पुस्तक. थोडंसं वाचलं होतं, 2-3 टॉपिक, आणि देन मी ठरवलं का मी वायफाय लावेन आणि लॅपटॉप घेईन, त्याच्यानंतर मग मी पढाई करीन. तर वेल देन त्याच्यानंतर तर 10-15-20 दिवस झाले आहे, लॅपटॉप वायफाय सुद्धा आला आहे, आणि मी अजूनपर्यंत पढाई स्टार्ट नाही केली. तर कसं पढाई स्टार्ट नाही केली तर कसं? मला वाटते का आपण नाही का याचा जेवढा काही वापर आहे तो पूर्ण करून घेऊ, पूर्ण पोट भरून घेऊ. जेवढा पोट भरून याचा वापर करायचा तेवढा करून घेऊ. या पहा, तू जेवढी गाणमस्ती करायचं कर. आता शनिवार आहे आणि उद्याचा रविवार, पूर्ण कम्प्लीट पूर्ण लॅपटॉपला दे, पूर्ण जे काही करायचं ते. आणि त्याच्यानंतर काही उरत नसन, काही इंटरेस्टिंग फॅक्ट, तर मग पुस्तक घे, तेव्हा मन लागेल. पण हे काही सोल्युशन नाही. याच्यामध्ये एवढ्या काही व्हेरायटीज आहे जे की मला संपवू शकत नाही. तर रिझन काय आहे, तर त्याच्यानंतर सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे का आपण थोडं कंट्रोल करायला पाहिजे एक प्रकारे. म्हणजे आपण जेवढं काही करून राहिलो आहे, थोडंसं तर पढाई करायची, आपण थोडीशी पढाई केली थोडं चांगलं वाटते ना. म्हणजे कसं का आपण काही ना काही पढाई केली. इंजिनिअरिंग कसं आहे, म्हणजे जरी आपल्याला जॉबमध्ये जास्त दूर जायचं नाही आहे, आपल्याला जॉबवरून खूप जास्त गेन वगैरे करायचं नाही या फील्डमध्ये, तरी आपल्याकडे ग्रॅज्युएशन असणं बहुत जास्त गरजेचं आहे. मला तरी तेच वाटते. या मला माहिती आपली डेस्टिनी थोडीशी वेगळी आहे आणि काइंड ऑफ थिंग्स रिअली क्रीपी अराउंड दॅट, बट एक प्रकारे जाणून घ्यायला पाहिजे का ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला फुकट नाही भेटल्या. आपल्याला आपण काही ना काही हार्डवर्क करत आहे, त्या हार्डवर्कचं फळ आपल्याला जाणून घ्यायचं, आणि ते आहे ग्रॅज्युएशन. जर आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर एक प्रकारे बॅकअप होऊन जाईल. या मी ऑलरेडी सेज दॅट मी बॅकअप, म्हणजे जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला होता तेव्हा पण मी बॅकअपच्या गोष्टी करत होतो. तेव्हा म्हणत होतं का माझ्या हातात जेव्हा डिप्लोमा येईन, म्हणजे एक प्रकारे माझ्यापाशी बॅकअप येईन, तर मी मुंबईला जाईन. पण आता सिच्युएशन अशी आहे का माझ्यापाशी जेव्हापर्यंत ग्रॅज्युएशन येणार नाही तोपर्यंत मुंबईला नाही जाणार, असं बिलकुल नाही. याच्यामध्ये थोडं चेंजेस आहे. मला नाही माहीत का पुढल्या 1 किंवा 2 वर्षांतर का होणार आहे. करीब मी 11 फरवरी 2015 स्टार्ट केलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोड. तर त्याच्यापासून करीब 1.5 वर्ष झालं आहे, आणि 1.5 वर्षात मी इथे आहे. आज माझ्यापाशी जॉब आहे, सगळंच आहे, लॅपटॉप, गाडी वगैरे ठीक आहे, डिसेंट आहे. थोडंसं अजून 2-1.5 वर्षामध्ये माझी लाईफ थोडीशी चेंज होणार, कारण मी माझ्यामध्ये काही ना काही चेंजेस आणले. मी स्क्रिप्ट लिहितो आहे, काही ना काहीतरी आपल्या फिल्मसोबत काही ना काही डिझाईन करत आहे. मी फिल्म स्कूलसाठी व्हिडिओ पण पाहून राहिलो आहे, जरी थोडी कमी व्हिडिओ पाहून राहिला आहे, बट पाहून तर राहिलो आहे हळूहळू, ठीक आहे. आणि त्यामुळे मला वाटते का मी ह्या सर्व गोष्टी टाईम व्हायच्या अगोदर करू शकतो, आणि
जास्त वेळ न घेता मी करीब 2 किंवा 3 वर्षात लेवल 3 वर पोहोचू शकतो असं मला वाटते. सो या, तर आज एवढंच सांगायचं होतं. आज काही खास नाही. सो दिस इज इट. आज काही खास स्पेशल वगैरे नाही. ड्युटी करून आलो. ड्युटी आल्यानंतर फिल्म बघितली, तो सॉर्गेट, आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट अल्मनॅक. आणि हा मोबाईल हँग झाला होता त्यामुळे मी आज रिसेट मारला, पुन्हा डेटा वगैरे काढला होता, पुन्हा फॉर्मॅट करून मग त्याला पुन्हा ॲप्स वगैरे डाउनलोड केले आणि आता डेटा पूर्ण टाकला. आता तो हे होईनच. करीब 11 वाजले आता. थोडंसं झोप तर लागून राहिली आहे. सो या, सो दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज द माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 568. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. एपिसोड नंबर 569. आजची तारीख आहे 24 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:45 वाजले आज. तर आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला एक नवीन टॉपिक डिस्कस करायचा आहे. इट्स अबाउट दी अल्कोहोल. या, अल्कोहोल म्हणजे काय आणि याच्याबद्दल जाणून घेणं का महत्त्वाचं आपल्याला. आय एम टेलिंग अबाउट दिस. अल्कोहोल म्हणजे एक प्रकारे एक लिक्विड आहे ज्यांनी बहुत अमेझिंग फिलिंग करून देते. अमेझिंग फिलिंग्स म्हणजे काय? वेल, मी अल्कोहोल करीब 3-4 वेळा घेतला आहे आणि ज्या एक्सपिरियन्स मला भेटला आहे त्या एक्सपिरियन्स थ्रू आणि जे काही मला ऑब्झर्वेशन होऊन राहिलं याच्याबद्दल, अल्कोहोलबद्दल, म्हणजे याचे फायदे आणि याचे डिसॲडव्हान्टेज, ॲडव्हान्टेज आणि लॉट्स ऑफ थिंग्स मी याच्याबद्दल इन्क्लूड करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला जाणून घ्यावं लागेल, सांगावं लागेल का अल्कोहोल आपल्याला एवढी काऊन आवडते. वाय? म्हणजे दारू आपल्याला नेहमी एवढी काऊन आवडते, म्हणजे वाय आपण दूध काऊन आवडत किंवा मिल्कशेक किंवा अजून काही असे खूप सारे लिक्विड आहे जे बहुत चांगले आहे, पण आपल्याला दारूच काऊन आवडते. वाय? ॲक्च्युली दारूमध्ये काय असते की एक प्रकारे एनर्जी ड्रिंक आहे. दारू म्हणजे एक प्रकारे एनर्जी ड्रिंक जे तुमच्या बॉडीमध्ये जाऊन तुमच्या माइंडला फ्रीज करतात. माइंडला म्हणजे एक प्रकारे लॅगिनेस देतात आणि तो लॅगनेस इतका अनएक्सपेक्टेड फील करून देतो ना की त्याची व्हॅल्यू स्वतः घेतल्यावरच कळते. म्हणजे कसं लॅगिनेस म्हणजे ॲक्च्युली काय होतं की आपण ड्रिंक करतो, आपण 1 पॅक मारला, 2 पॅक मारला, 3 पॅक मारला, तर ॲक्च्युली काय होते की आपली बॉडी यूज कंट्रोल होऊन जाते. म्हणजे आता मी चालून राहिलो आहे तर ॲक्च्युली ब्रेन गिव्ज सिग्नल टू लेग अँड वॉक ऑन दॅट फ्लोअर, राईट? सो इट्स अ रिअली नॉर्मल थिंग. बट जेव्हा आपण अल्कोहोलिक होतो, हार्डली 3 किंवा 4 पॅक मारल्यानंतर काय होते की तो जे इन्फॉर्मेशन आहे डोक्यातून ब्रेनपर्यंत जाण्यासाठी, तो इन्फॉर्मेशन एक प्रकारे लॅग होतो कुठेतरी. म्हणजे ब्रेन म्हणत आहे की बेटा तू चाल, बट ॲक्च्युली आपल्या पायाने चालणंच नाही होत. एक प्रकारे लॅगनेस येते, म्हणजे लॅगिनेस होते. म्हणजे रिस्पॉन्ड आणि ट्रान्समिशनमध्ये एक प्रकारे क्रिस क्रॉस होऊन जाते आणि त्यांना सिग्नल बरोबर भेटत नाही आणि ॲक्च्युली वर्क बरोबर प्रॉपरली होत नाही. तर हे तर रॉंग आहे ना, हे तर रॉंग आहे. आता समजा जर कोणती मशीन जर लॅग झाली आपल्याला कसं वाईट वाटेल ना. आता हा मोबाईल फोन आहे, हा मोबाईल फोन लॅग झाला तर मला राग येईल ना. तर आपली जर मशीन लॅग झाली तर आपल्याला काऊन असं फील काऊन होते. ॲक्च्युली जेव्हा आउट ऑफ कंट्रोल होते ना तेव्हा एक प्रकारे प्लेजर फील करून देते. प्लेजर फील म्हणजे एक प्रकारे एक अमेझिंग फिलिंग करून देते का इट्स ग्रेट. अमेझिंग म्हणजे एक प्रकारे वेगळी फिलिंग करून देते. ते ग्रेट किंवा ग्रेट आहे किंवा नाही ग्रेट आहे ते ह्युमन काइंड डिसाईड करतं का ते ग्रेट आहे का नाही आहे. बट सम पर्सन, जे काही लोक आहेत त्यांना अशा प्रकारचा लॅगिनेस आवडतो. त्यांच्या ह्युमन बॉडी स्ट्रक्चरमध्ये एक प्रकार असा लॅगिनेस असला तर त्यांना बहुत इन्क्रेडिबल फील होते. आणि त्याचमुळे दारू सर्वात जास्त हे आहे, म्हणजे सगळेजण दारू वगैरे घेतात आणि त्याची एवढी म्हणजे जरी याचे खूप सारे डिसॲडव्हान्टेजेस आहे तरी याची खूप सारी पब्लिसिटी होते दारूची, अल्कोहोल.
तर अशा प्रकारे हा याचा फंड आहे दारूचा. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेज तर आपण बहुत काही बघितलेलं आहे. आणि डेली लाईफमध्ये दारूचे डिसॲडव्हान्टेजेस बहुत सारे आहेत, खूप जणांकडून ऐकायला भेटते आणि याचे बहुत काय. बट हाऊ अबाउट ॲडव्हान्टेजेस काय असते. तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल, आता तुम्ही कसं खूप तुमच्या मागे खूप मोठं वर्कलोड आहे आणि तुम्ही ते काम करत आहे आणि बहुत स्ट्रेसमध्ये आहात आणि एक प्रकारे स्ट्रेसला एक प्रकारे थोडं कमी करायचं आहे, थोडं टेन्शन कमी करायचं, अल्कोहोल इज अ बेस्ट ऑप्शन. वाय? कारण ते एक प्रकारे लूज कंट्रोल करते, स्ट्रेस बिलकुल विसरून देऊन देते, बिलकुल काही टेन्शन नाही आणि एक प्रकारे प्लेजर फील करून देते. मी सांगितल्याप्रमाणे एक प्रकारे प्लेजर फील करून देते. तू प्लेजर फील एक प्रकारे त्या टेन्शनला एकदम व्हॅनिश करून देतो, पूर्ण डिसअपिअर करून देतो आणि त्यामुळे अल्कोहोल इज अ काइंड ऑफ थिंग. जेव्हा स्ट्रेसमध्ये राहू तेव्हा, म्हणजे लाईक आता गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं किंवा तुमच्या कामासोबत खूप मोठं लोड आहे तेव्हा. अनदर दॅट सेलिब्रेशनमध्ये पण दारू खूप जास्त महत्त्वाची असते. कारण एक प्रकारे सेलिब्रेट करून राहिला, आता मी प्रमोटेड झालो आहे तर आता मला ड्रिंक करायचं आहे, ते एक प्रकारे ऑकेजन असते. तर त्यावेळेस नाही का आपण ड्रिंक करतो, बट ॲक्च्युली ते काही रिझन नाही आहे. डेफिनेटली नॉट, ते काही रिझन नाही. सेलिब्रेशनमध्ये ड्रिंक करण्याचं काही रिझन नाही, कारण ते लोक असे करतात याचं काही रिझन नाही, कारण ते जस्ट त्यांच्या आवडीनुसार करतात. बट हा याचा ॲडव्हान्टेजेस काउंट नाही केला जात. त्यातून अजून एक ॲडव्हान्टेजेस कोणता आहे, नाही मग अजून तो कोणता ॲडव्हान्टेजेस तर मी सांगू शकत नाही, कारण मी एवढा जास्त एक्सपिरियन्स तर नाही केला. सो मला वाटते का हा एक ॲडव्हान्टेज होऊ शकतो का फक्त एक प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये टेन्शन वगैरे असेल तर एक प्रकारे दारू तुम्हाला एक प्रकारे लाईट फील करून देते आणि तुम्हाला थोडं स्ट्रेस रिलीफ करून देते. तर एक प्रकारे हा. म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, डिसॲडव्हान्टेज बहुत सारे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लूज कंट्रोल राहता, म्हणजे बॉडी एक प्रकार रिस्पॉन्ड देत नाही. तेव्हा ड्रायव्हिंग करणं इट्स रिअली बहुत रिस्की आहे, बहुत जास्त रिस्की. कारण आपले बॉडी जेव्हा जर लॅगिनेस बॉडीमध्ये येत असेल, आपण 100% कॉशनमध्ये नसेल तर आपण ड्राईव्ह कसं करू शकणार. आता राईट नाव तुम्ही एवढे समजा तुम्ही 5 पॅक मारले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ड्राईव्हला गेले आहे, ते एक प्रकारे कसं आहे का तुम्हाला कोणीतरी रात्री 2-2:30 वाजता उठवून तुम्हाला एकदम ड्राईव्ह करायला, तुम्हाला एकदम हॉट सीटवर बसवलं आणि ड्राईव्ह करा. जो 2-2:30 वाजता झोपेतून उठून जो नशा असते ना, बिलकुल सेम नशा 5 पॅक मारल्यानंतर, तेव्हा आपण आपल्या बॉडीला सुद्धा कंट्रोल करू शकत नाही. कारण जेव्हा आपण झोपून उठतो ना तेव्हा तर कसं तर अलाराम वाजते तरी असं त्याच्यावर असं बंद नाही करता येत, एक मोबाईल कुठे व्हा लागते आणि मग देन असे डोळे होळच्यानं उठते आणि देन पुन्हा झोपून असं वाटते. तर अशाच प्रकारचा नशा असते. हां, तर डिसएडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज आहे का तुम्ही ड्राईव्ह नका करू, फर्स्ट थिंग फर्स्ट. अनदर दॅट आता काही सेलिब्रेशन आहे आणि सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला ड्रिंक करायचे आहे, सगळेजण मित्र करत आहे, तर बेटर आहे तुम्ही सगळे काम झाल्यानंतर, सगळे काम झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही पूर्ण दिवसभर आणि आता रात्री आता आपल्याला कोणतंच काम नाही, आता फक्त प्यायचं आणि झोपायचं आहे बस. म्हणजे पेल्यानंतर फक्त आपल्याला झोपणं आहे, तर बाकी काही नाही. अशा वेळेस ड्रिंक करा. कारण यावेळेस काय होते तर तुम्ही जेवढं पण ड्रिंक करा रात्रभरात पूर्ण उठून जाते आणि दिवसभर एकदम फ्रेश स्टार्ट होऊन जातो, राईट. आता कोणी नाही का फ्रेश माइंडसाठी नाही का ड्रिंक करतात. फ्रेश माइंड म्हणजे कशासाठी का डोकं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. हा पण एक चांगला पॉईंट आहे. जेव्हा नाही का एक प्रकारे प्लेजर फील करतो ना, एक प्रकारे लॅगिनेस येते, तेव्हा आपला दिमाग आपल्या ऑर्गनवर अजून जास्त हावी होतो, अजून जास्त कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतो. कारण या दिमागाचं कामच आहे या ऑर्गनला एकदम हे करणं, सिग्नल देणं, यांना चालणं, यांच्यासोबत हातपाय वगैरे हे करणं, यांच्याशी कोलॅबरेट करणं, यांच्यासोबत सिग्नल ट्रान्समिट करणं, रिसिव्ह करणं. न्यूरॉन्समध्ये हेच काम असतात. त्यांच्यामध्ये बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आपल्या डोक्यामध्ये असतात आणि ते त्याचेच काम करतात. आणि याच्यामध्ये जर एक प्रकारे लॅगिनेस आला ते एक प्रकारे दिमाग आहे ना स्वतःला रिपेअर करतो आणि अजून जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, अजून जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोक नाही का अजून जास्त ओव्हरचार्ज होऊन जातात, चार्ज होऊन जातात एक प्रकारे.
आणि मग त्यांना काम करण्याची अजून जास्त स्फूर्ती येते. बट हे रॉंग आहे, कारण ते चार्ज एक प्रकारे रॉंग आहे, कारण तो एक काही कमी म्हणजे एक प्रकारे कमी टायमिंगसाठी असतो. एक एक्सपेरिमेंट केलाय करीब काही वर्षा अगोदर. अशा काही एक नॉर्मल पर्सन आहे आणि एक अल्कोहॉलिक पर्सन आहे. एक पर्सन आहे, दोन्ही पर्सन आहे, एज सारखं, क्वालिफिकेशन सारखं, बिलकुल सारखं, काही काम नाही. आता का करायचं आहे का या दोघांना नाही का एक काम करायचं आहे, त्यांना डेस्क बनवायचा आहे. हा जो मेज आहे ना, हा टेबल बनवायचा आहे. काही जास्त हार्ड नाही आहे. एक बेड आहे, एक बेस आहे, 2 स्ट्रक्चर उभे फ्रेम लावायचे आणि 2-3 पॅड लावायचे आहे. त्यांच्यापाशी हॅमर आहे, खिळं आहे, वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट आहे. काही टेबल बनवणं खूप जास्त एकदम इंजिनिअरिंग स्टफ नाही आहे. बिलकुल छोटासा टेबल बनवायचा आहे, जशाप्रमाणे होतं तशाप्रमाणे, राईट. तर दोन्ही माणसं कामाला लागले. पण कामाला लागायच्या अगोदर एका माणसाला पकडलं आणि त्याला नाही का मस्त दारू पाजली. करीब 1-2 बंपर जर त्याच्यावर चढवले. आणि एक पर्सन बिलकुल नॉर्मल आहे. तर हा 2 पर्सन, एक पर्सन कम्प्लिटली अल्कोहोलिक आहे आणि दुसरा पर्सन बिलकुल नॉर्मल आहे. तर सांग, या 2 पैकी कोणता बंद आहे जो टेबल कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो? कोण आहे असा? हवाला यू शुड गेस की एक नॉर्मल पर्सनच स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल राहील आणि तेव्हा तो एक प्रकारे स्ट्रक्चर उभा करेल, राईट. बट ॲक्च्युली नॉट. द अल्कोहॉलिक पर्सन वुड बी विन इन दिस मॅच. वाय? कारण एक प्रकारे मी म्हणलं ना, एक प्रकारे कसं दिमाग आपल्या बॉडीवर ओव्हर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे बॉडी एक प्रकारे चार्ज होऊन जाते. चार्ज झाल्यावर नाही का डोक्यामध्ये सिग्नल व्हेरी फास्टली होतात. आतापर्यंत म्हणजे नॉर्मल पर्सनमध्ये ज्या काही न्यूरॉन्स ट्रान्समिशन असतात, 10 टाइम्स फास्टर न्यूरॉन्स काम करतात त्या कंडिशनमध्ये, आणि त्यामुळे बॉडी जास्त ओव्हरचार्ज होते आणि अल्कोहोलिक पर्सन वुड विन. सो दॅट वुड बी हॅपी. हे एक प्रकारे रिझन होऊ शकते. तर हे झालं अल्कोहोलबद्दल, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि अल्कोहोलबद्दल जे काही सांगायचं आहे. बट मी याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का रेकॉर्ड करताय? व्हाय? या अल्कोहोल इज अ ग्रेट थिंग. एक प्रकारे चांगली गोष्ट आहे, कारण एक प्रकारे आपलं स्ट्रेस कमी करू शकते. बट अल्कोहोलचं जास्त प्रमाण एक प्रकारे व्यसन आहे आणि त्याच्यामधून निघणं एक प्रकारे इम्पॉसिबल आहे. व्हाय? कारण पीपल्स जे लोक आहात, जे आपल्या सोसायटीमध्ये जे लोक आहात, ते ॲक्सेप्ट नाही करत दारूला. व्हाय? कारण अशा गोष्टी आहेत एक प्रकारे एकदम दबून केल्या जातात. एकदम उघडून नाही, थोडंसं दबून केलं जाते या सगळ्या गोष्टी. व्हाय? कारण एक प्रकारे रॉंग आहे दारू पिणं आणि दारू पिल्यानंतर ड्रायव्हिंग करणं, असे एक प्रकारे रॉंग आहे. तरी थोडं लोक काही ना काहीतरी अशा प्रकारे सेलिब्रेट करतात. तर म्हणण्याचा उद्देश काय? मी याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड काउंट करत आहे. व्हाय? माझी लाईफ बहुत अमेझिंग आहे आणि बहुत जास्त स्ट्रेस भरी आहे. तर या साऱ्या स्ट्रेसला कमी करण्यासाठी मला अल्कोहोलची गरज आहे का? हा एक खूप मोठा क्वेश्चन आहे. का मला अल्कोहोलची गरज आहे का? आता मला माझ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी किंवा डेस्टिनी अचीव केल्यानंतर सुद्धा जो काही स्ट्रेस वगैरे येईल, या स्ट्रेसला रिलीफ करण्यासाठी मला अल्कोहोलची गरज आहे का? मी माझी बॉडी आणि माझं माइंड या गोष्टीसाठी ट्रेन करून लावलं आहे. करीब 1.5 वर्षापासून मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत आहे. याच्यामध्ये मी स्वतःला ट्रेन करत आहे. जे काही 10-12 मिनिट मी स्वतःसोबत बोलत आहे ते इट्स कम्प्लिटली ट्रूथ. मी एकदम सरळ माझ्यासोबत बोलून राहिलो आहे. आणि काय आहे का, माझी बॉडी आणि माझं जे काही माइंड आहे आणि मला जे काही करायचं आहे ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे. माझ्या कॉन्फिडन्स आहे ती गोष्ट करण्यासाठी. दारू एक प्रकारे कसं आहे का, स्ट्रेस आल्यावर घेता येते. पण या स्ट्रेसला कमी करण्यासाठी मला दारूची गरज नाही. मला गरज आहे म्हणजे दारू कशासाठी घेतली जाते? स्ट्रेस कमी करण्यासाठी. तर दारू नका घेऊ ना, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हँगआउट करा, राईट. लागेच तर दारू कमी घ्या पण मित्रांसोबत घ्या, हलकी घ्या, त्यांच्यासोबत मजा करा, त्यांच्यासोबत नाचा वगैरे, त्यांच्यासोबत थोडं माइंड फ्री करा. नाही तर असा कोणता पर्सन शोधा ज्याच्यासोबत पूर्ण स्ट्रेस
एक्सप्लेन केला जाईल आणि तो तुम्हाला सोल्युशन काही ना काही सांगेल, राईट. हे एक प्रकारे. आणि माझ्या लाईफमध्ये या 2 गोष्टी खूप जास्त आहे. माझ्या लाईफमध्ये फ्रेंड, मित्र बहुत जास्त आहे आणि मला वाटते ते नेहमी मला साथ देईल ऑल द टाईम. प्लस मला जे काही स्ट्रेस वगैरे जे काही एक्सप्लेन करायचं, समजा माझं डोकं, मला माइंड समजा फ्री करायचं असेल, तर माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे पर्सन आहेत जे मला समजू शकते. त्यामुळे मी या दोघांना सांगेन. जे तिसरं ऑप्शन आहे तिसरं ऑप्शन आहे दारू, अल्कोहोल, हे एक प्रकारे थोडा आपण लॅग देऊ, त्यांना थोडासा पॉज करू आणि आपण या 2 गोष्टीवर फोकस करू. कारण माझ्यापाशी या 2 गोष्टी खूप जास्त प्रमाणात आहेत. तर त्यामुळे मी या 2 गोष्टीवर डिपेंडंट राहील. आणि अल्कोहोल मी हेवी नाही पण कमी प्रमाणात घेईन. एक प्रकारे म्हणजे का माणसाला एकदम नाही म्हणता येत, ओके ठीक आहे हलकासा घेईन, जास्त काही नाही. हलकासा नाही म्हणजे असं मनाचं प्रिटेंड करायचं का आपण खूप जास्त बेवडे आहे, बट ॲक्च्युली घ्यायचं एकदम लिटल पॅक. आपल्याला माहिती आहे ना आपल्यापासून बॉडी जेवढी कंट्रोल होतं ना तेवढीच. त्या दिवशी मी 2 पॅक मारले RSचे बिट्टूच्या घरी. माइंड बिकम रिअली एक प्रकारे प्लेजर तर फील होऊन राहिलं, बट एक प्रकारे नाही का कळून नाही राहिलं. आणि कसं म्हणजे एकदम डोकं कसं हेवी झालं होतं. एवढं असं म्हणजे असं वाटत होतं अरे मेरे बाप माझं डोकं किती भारी आहे. आणि एक प्रकारे प्लेजर फील करून राहिलं आहे. बट हळूहळू मग कळलं का थोडंसं स्टॉपिंग बाय घ्यावं आणि देन मग थोडं बॉडीवर कंट्रोल घेतलं, रिगेन घेतलं आणि देन झोपलो. तर मला 2 पॅकवरच ठीक आहे. तर मी कसं म्हणतो का एक प्रकारे आपण थोडं त्याला कमी करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कमी केला आपण काही ना काहीतरी प्रिटेंड करू का आपण खूप जास्त बेवडे आहोत, बट घ्यायचं आपण हलकासा बस. फ्युचर ॲडवाईस आहे एक प्रकारे का दारूमध्ये नाही का ॲटलिस्ट फक्त प्रिटेंड कर. मला माहिती आहे तू पुढे पण दारू घेणार नाही आहे आणि तुला पण जे काही आहे ते तुला माहिती आहे का तू काय आणि तुला कसं करायचं आहे. त्यामुळे मला सांगायची गरज नाही. तरी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एक सांगायचं आहे. आणि दारू इट्स अमेझिंग थिंग. आता मी विचार करतो ना का आता न्यू इयर राहील तर मी 2 पप्पर घेऊन जाईन. वाय स्वतःला प्यासाठी तर नाही, बिलकुल नाही. 2 पप्पर अरे 2 ग्लास नाही खतम करू शकत राहून. वाय मित्रांसोबत जाऊ. तो मोमेंट बनवायचा आहे मला. तो मोमेंट बनवायचा आहे मित्रांसोबत जाऊन दारू पिण्याचा. स्वतःमध्ये दारू पिऊ का मला म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे दारू प्यानं पण लोकांना दाखवून प्या. म्हणजे मित्रांसोबत प्या म्हणजे काय मित्र किती पॅक घेतले काही नाही 7वा पॅक. अरे मेरे बाप 7वा पॅक घे. दुसराच पॅक बट सांगत आहे 7वा पॅक. अरे मेरे बाप बहुत तू घेते का रे ठापर खेळायला. नाही बिलकुल नाही. जस्ट आपण कसं हलका जस्ट लाईक प्रिटेंड टू डू समथिंग. आय एम रिअली ग्रेट इन अल्कोहोल. लाईक आय एम द वन हू कॅन ड्रिंक लॉट ऑफ. सो दॅट्स नॉट बट यू जस्ट लाईक टू बी प्रिटेंड लाईक कसं फील कसं होणार. खरं डोकं भारी वाटत आहे बट ठीक आहे ना. ओके मी हँडल करू शकतो. येई तो बात आहे. सांगायचं फक्त हेच आणि काही जास्त हे नाही. 1-2 पॅकमुळेच आपल्याला माहिती आहे का आपली कल्टी डाऊन होते. बस सांगायचं आय मीन 5 पॅक मारली, 8 पॅक मारली, प्यायचे 2 पॅक, घ्यायचं फक्त सांगायचं 5 पॅक मारले. आणि दारू पिण्याची ऍक्टिंग तर बस लाईफ मी आता दारू पिऊन राहिलाय. कसं वाटत आहे. काय नाही तुझं डोकं तर घुमून राहिलं बट नाऊ आय जस्ट कंट्रोल दॅट. सो हो मला दारू वगैरे कंट्रोल वगैरे होते बट ठीक आहे ना. डोकं बहुत जास्त भारी वाटतं बाकी वगैरे. सो दिस इज द वे. सांगायचा उद्देश हाच आहे बस प्रिटेंड करा. दारूची ऍक्टिंग कोण नाही करत. सबजन करते आपण पण करावं थोडंसं 1-2 चान्स आपण मारो. जस्ट लाईक प्रिटेंड आय एम रिअल अल्कोहोलिक. माझा एक मित्र आहे अनुप कांबळे. तो मड्डीज आहे. व्हाय तो बहुत जास्त दारू पिते आणि बहुत जास्त सांगते सुद्धा. म्हणजे तो म्हणते मी बंदा बंपर मारू. आणि अजून कोणा मित्रांकडे जातो तो निखिल जो मुंबईला राहतो. बिट्टूच्या आत्याचा मुलगा
माझा पण फ्रेंड आहे. तर एक प्रकारे काय आहे, तो बोल जास्त त्याने तर असे दारूचे नाव सांगितले का मी कधी नाव ऐकलं आहे. बट दारूचे प्रकार कोणते? अल्कोहोल एक प्रकारे केमिकल आहे, त्याच्यापासून सगळे बनते. दारू, बियर, वाईन, नंतर एक प्रकारे स्कॉच, ओडमा काहीतरी नाव आहे, जाऊ दे काय सांगायचं, खूप सारे नाव आहे. वेल देन आज काय झालं, आज सॅटरडे आहे. यस, आज 85 एपिसोडमध्ये मी ज्या दिवसाचा विचार करत होतो का आज सॅटरडे आहे आणि उद्या संडे आहे, तर आपल्याला कम्प्लीट नियर अबाउट उद्याचा दिवस मस्त फ्री आहे. आता आपल्यापाशी इंटरनेट आहे, आपल्यापाशी लॅपटॉप आहे, आपल्यापाशी मोबाईल आहे, आपल्यापाशी हार्ड डिस्क आहे. मोबाईलमध्ये खूप सारे हार्ड डिस्कमध्ये खूप सारे मूवीज आहे आणि उद्याचा संडे आहे आणि मी कुठेच नाही जाणार आहे. सो इट विल बी रिअली ऑकेजन टू मी. आज विशालचा फोन आला होता, तो म्हणे का त्याचा पेपर वगैरे होता. विशाल, श्रुतिका, तेजू आणि वैभव आला होता. मी म्हणलं वैभव तू येऊन जा म्हणलं, आपण थांबू म्हणलं इथं वगैरे. बट तो म्हणे राहू दे म्हणे, नाही जमून म्हणे. सो ठीक आहे, मग चालला गेला. आपण जास्त फोर्स नाही केला, बट थांब म्हणलं असेल तर थोडा मोमेंट चांगला बनला असता वगैरे. आज काही खास नाही. आज जॉब आहे, जॉब मी ते काही जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि मला पुढे 85 एपिसोडमध्ये सांगायचं नाही. सो दिस इट. आज 20 मिनिट झाले. सो दिस इज द माय 85 एपिसोड नंबर 559 राईट नाव. वी आर ॲट खाबरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.